नमस्कार. सल्ला डॉक्टरांचा या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण नॅचरोपॅथीबद्दल माहिती करून घेणार आहोत. नॅचरोपॅथी नक्की काय आहे आणि कोणकोणते असे आजार आहेत ज्यांच्यावर नॅचरोपॅथीमध्ये अगदी रामबाण उपाय आहेत, याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत. आज आपल्याबरोबर आहेत नॅचरोपॅथीमधले तज्ज्ञ डॉक्टर राजेश जाधव सर. सर नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर राजेश जाधव हे गोक्रिश नॅचरोपॅथी सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत. सर, जेव्हा आपण नॅचरोपॅथीबद्दल बोलण्यामध्ये असे काही विशिष्ट आजार आहेत का की त्यांनी रोग बरे होतात, की बरेच आजार आहेत? बरेच आजार आहेत. तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असू दे, आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सॉल्व्ह करतो ते. बरं. आणि असे काही ठराविक आजारांवरच आम्ही उपचार करतो असं नाहीये. तुमच्याकडे कुठलेही आजार असू दे, माझ्याकडे उपचार आहे त्याचा. आणि तुम्ही आता बाकीच्या ह्याच्यामध्ये थेरपीमध्ये पाहिलं असेल, प्रत्येक आजारावर एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतो. पण मी सगळ्या आजारांचा एक आहे. जितके आजार तुमचे छोट्यात छोटा म्हणजे सायनस पासून ते मोठ्यात मोठा आजार, याच्यावर मी उपचार करतो. तर आणि हे आपण नॅचरोपॅथीमधून करतोय, त्याच्यामुळे कसं आहे, त्या रुग्णांना साईड इफेक्ट नसतो कुठल्याही प्रकारचा. आणि ते इझिली त्याला हे होतात आणि लवकरात लवकर त्याला रिस्पॉन्स मिळतो आणि आपले पेशंट बरे होतात. बरोबर आहे. गोक्रिश नॅचरोपॅथी सेंटर जे आहे तुमचं, ते नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने ते चालतं? माझं ते क्लिनिक आहे आता सध्या. आपण म्हणजे ट्रीटमेंट सेंटर नाही केले, गोक्रिश नॅचरोपॅथी सेंटर आहे फक्त. ट्रीटमेंट सेंटर आपण आता चालू करणार आहोत, जिथे आपण स्पेशल चाइल्ड वगैरे अशा मुलांना आणि अल्झायमर वगैरे अशा रुग्णांसाठी आपण तिथे हॉस्पिटल तयार करणार आहोत. शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे, पॅरालिसिस आहे, अशा रुग्णांना इन्स्टंट रिलीफ मिळावा म्हणून तिथे आपल्या रुग्णालय सुरू करणार आहोत. पण आता सध्या जे माझं नॅचरोपॅथी सेंटर आहे, तिथे मी फक्त उपचार करतो, औषधं देतो आणि रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना आपण बरं करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. आता आपण बघतोय की आपला देश ही डायबिटीसची राजधानी झालेली आहे आणि ही खरोखरच खूप काळजीची गोष्ट आहे. तर तुम्ही काय सांगाल की हे एवढं प्रमाण का वाढलंय आपल्या देशामध्ये? डायबिटीसचं प्रमाण ह्याच्यासाठी वाढलेलं आहे की आपलं जे खाणं पिणं आहे, ते खाणं पिणं मूळ कारणीभूत आहे. आपण जे जंक फूड खातोय, जे काही जंक फूड आहे, जे ऑइली आहे, ह्याच्यातून तुम्ही जे पचतं, ते तेल जेव्हा पचतं, ते पचून रक्तात जातं, त्यावेळेस ते रक्तात जाऊन ते पचत नाही. रक्त ज्याचं आता आपण जे खातो त्याचं रक्त बनतं, ते रक्त आपल्या अवयवांना जातं. अवयव ते रक्त सोक करतात, ते पचतं रक्त तिथे. पण त्या रक्तामध्ये जे एक चरबी तयार होते, ज्या ऑइलमुळे, चीज, पनीर, बटर, रिफाइंड ऑइल अशा ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यामुळे जी चरबी तयार होते रक्तामध्ये, ती चरबी आपल्या ऑर्गन्स पचवत नाहीत. बरं, मग काय होतं त्याचं? ते ऑर्गन ज्या वेळेस तुमच्या ब्रेनमध्ये ब्लॉक करतात, तिथून तुमच्या आजारांना सुरुवात होते. सगळ्यात आधी ते तुमच्या डायजेशन सिस्टीमला ब्लॉक करतात, तिथून तुमची डायजेशन सिस्टीम वीक होते. मग आपण ते इनो घे, काहीतरी 5 रुपयाचा हाजमोला घे, हे घे, ते घे, एकदम की मला गॅस झालाय पोटात, मला कसं तरी होतंय, मळमळतंय, हे होतंय. पण ऍक्च्युली ते का झालं ह्याच्यावर आपण जात नाही कधी. मग त्याच्यानंतर काय होतं, डायजेशन सिस्टीम वीक होते, बॅक्टेरिया आतमध्ये तयार व्हायला सुरुवात होतात, बॅड टॉक्सिक सुरुवात होते. त्याच्यानंतर ते पेनक्रियाला जे रक्त पुरवठा होतो तिथे ब्लॉक करतं. पेनक्रियाला रक्त नाही मिळालं तर पेनक्रिया ऍक्टिव्ह कशी होणार? पेनक्रिया डिऍक्टिव्ह. पेनक्रिया डिऍक्टिव्ह झाली की मग तुमचं इन्सुलिन बनायचं बंद झालं. मग काय, बाहेरून सप्लिमेंटरी घ्या. मग असे पेशंट जे आहेत, कित्येक पेशंट, डायबेटिक पेशंट, त्यांना आपण सांगतो गोळी खा आणि काही खा, पथ्य पाळू नकोस. पेशंट तसा वागत जातो. मग हळूहळू काय होतं, त्याच्या गोळ्याची पॉवर वाढवत जावं लागतं.
मग वाढवत वाढवत थोड्या दिवसांनी काय होतं, त्या गोळ्यांच्या हाताच्या बाहेर निघून जातो तो डायबिटीस. मग काय, इन्सुलिन घ्या. मग इन्सुलिनच्याही बाहेर गेल्यानंतर मग काय करणार? ज्यावेळेस इन्सुलिननी पण कंट्रोल नाही होत तेव्हा काय करणार? मग अशा पेशंटसाठी आपल्याकडे एक पर्याय म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता. बरं. आपल्याकडे आल्यानंतर माझ्याकडे असे पेशंट आहेत ज्यांनी 35-35 युनिट जे 3 वेळा घेतात इन्सुलिन, आणि ज्यांचं फास्टिंगमध्ये 400 आणि जेवल्यानंतर 700, म्हणजे ते उभंच राहू शकत नव्हते, चक्कर सतत. बरोबर आहे. इतकी शुगर हे गेल्यानंतर एकतर माणूस कोमात जाणार एवढे हाय गेल्यावर. हो. मग अशा रुग्णांना जर माझ्याकडे आले तर मे बी आठवड्याभरामध्ये त्यांचं इन्सुलिन बंद होतं अच्छा. आणि ते शुगर नॉर्मलला येते. इन्सुलिनची त्यांना आवश्यकता राहत नाही. असे बरेच पेशंट आहेत माझे ज्यांचं मी इन्सुलिन बंद केलंय. तर असे क्रोनिक डायबिटिक आहे ज्यांना आता पर्यायच नाही काय, ते पर्याय म्हणून माझ्याकडे बघू शकतात. नक्कीच, कारण डायबिटीसचं प्रमाण आता इतकं वाढलेलं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी आहेच डायबिटिक, आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ही जी उपचार पद्धती आहे ती नक्कीच उपयोगी पडू शकते. डायबिटीस हा जसा एक त्रास आहे तसंच अस्थमा किंवा ज्याला आपण दमा म्हणतो, तर त्या त्रासाने देखील अनेक लोक पीडित असतात. लहान मुलं असतात, वयोवृद्ध असतात, आणि मग त्यांना ते सारखं पंप घ्यावा लागतो किंवा कायम गोळ्यांवर राहावं लागतं. काय करू शकतो त्यासाठी? अस्थमा होतो का, सगळ्यात मोठी गोष्ट. तुमचे लंग्सला ब्लड कमी मिळतं, लंग्स वीक होतात. लंग्स आपल्या शरीरामध्ये जे टेम्परेचर क्रिएट करायला पाहिजे तेवढं क्रिएट करत नाही. त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमधून जे पाणी वाहत असतं ते तिथे येऊन कफ बनतं. आता आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडतो, वरून पाऊस पडला खाली येतो, पाण्याच्या स्वरूपात येतो ना. पण तोच आपण काश्मीरमध्ये गेलो, सिमलाला गेलो की काय असतं, वरून पाणी आल्यानंतर स्नो होतो. कारण का? तिकडे -डिग्री आहे, आपल्या इथे -डिग्री नाहीये. तसंच आपल्या शरीरातलं जे टेम्परेचर आहे ते -डिग्री होतं, म्हणून तो कफ तयार होतो. मग आपण काय करतो, आपण असं जे नॅचरोपॅथीमध्ये असं औषध आहे की जे तुमचं जे लंग्स जे टेम्परेचर मेंटेन नाही करू शकत, ते औषध घेतल्यानंतर ते टेम्परेचर हीट करतं बॉडीतलं, आणि ते जे कफ जमा झालेला आहे तो मेल्ट करतं आणि बाहेर फेकतं. अच्छा. युरिन आणि मोशनच्या ह्याने. त्याच्यामुळे माणसाला ज्यावेळेस कफ राहिला नाही, तुम्हाला पंपाची गरज नाही, तुम्ही नॉर्मल झालात. बरोबर आहे. सरळ आहे. बरोबर आहे. म्हणजे डायबिटीस आहे, अस्थमा आहे, तसंच काही एक ठराविक वय झालं की सांधे जे आहेत ते कुरकुर करायला लागतात, आणि त्यावेळी जर वेळीच उपचार नाही केले तर मग बऱ्याचदा आपण बघतो की जॉईंट रिप्लेसमेंट सारख्या सर्जरीज देखील कराव्या लागतात. तर संधिवातासाठी काही आपल्याकडे उपचार आहेत का? 100% आहे. संधिवात मुळात होतो का, आपण हे कधीच नाही बघत. हो हो. नी पेनिंग सुरू झालं की माझे गुडघे दुखतात, बसलोय, उठायला सुरुवात करतो. तुम्ही जे खाता, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुमची डायजेशन सिस्टीम वीक होते, त्यावेळेस तुमचं अन्न पचन होत नाही, त्याच्यामध्ये गॅस आणि ऍसिडिटी तयार होते. ते गॅस आणि ऍसिड रक्तामध्ये येतं. बरं. आणि ते ऍसिड जाऊन तुमचं वंगण, गुडघ्यामधलं वंगण जे असतं ते खायला सुरुवात करतो. ऍसिड ते जाळायला सुरुवात करतं, आणि ते जाळायला सुरुवात करतं, त्याची स्वेलिंग त्या गुडघ्यांवर येते, तुमच्या बोटांवर येते. त्याला संधिवात म्हणतात. आणि मग आपण काय करतो, आपण रोज टीव्हीवर ऍड बघतो, हे तेल लावा, तुमचे सांधे दुखायचे बंद होतील, ते तेल लावा. मग आपण वरून तेल सोडायला सुरुवात करतो. आतमध्ये ऍसिड आहे, ते ऍसिड ते तुमचं वंगण खातंय. तुमच्या हाडाला साधा मार लागला केवढे स्वेलिंग येते, तुम्ही बोट हलवू शकता. मग ते आतमध्ये ऍसिड आहे, ते जाळतंय त्याला. तुम्ही बोटांची मुवमेंट कशी करणार, गुडघ्याची मुवमेंट कशी करणार? जोपर्यंत ते ऍसिड निघणार नाही तोपर्यंत तुम्ही बरे नाही होणार. आणि ते वंगण वाढवण्यासाठी तुमच्याकडे आपलं नॅचरोपॅथीचे उपचार आहेत. तुम्ही शेवग्याची शेंग असते, ड्रमस्टिक, ते तुम्ही खाऊ शकता. शेवग्याच्या पाल्याची भाजी खाऊ शकता, भरपूर आयर्न आहे त्याच्यामध्ये, भरपूर. त्याने वंगण तयार होतं इन्स्टंटली. तीळ खाऊ शकता, तिळाचं तेल पिऊ शकता. अच्छा. हे सगळं आहे, पण आपण गोळ्यांच्या चक्करमध्ये जातो
आता मला आराम पडला पाहिजे, पेन रिलीफ मिळालं पाहिजे, पण आपण ते जे जळतंय त्याच्यातून मार्ग काय? तर पहिली गोष्ट तर तुमचं पोट साफ राहिलं पाहिजे. पोट जर साफ राहिलं तर गॅस क्रिएट होणार नाही, ऍसिड बनणार नाही, कमीत कमी नवीन हे होणार नाही. तर त्याच्यातून तुम्हाला जर मार्ग हवा असेल तर पोट व्यवस्थित साफ राहायला पाहिजे. आणि पोट साफ माझ्याकडे असे आहेत की एक माणूस माझ्याकडे UP वरून येतो, तो फक्त ते पोट साफ करायचं औषध घ्यायला येतो. बरं. तो गोवा हैदराबाद पासून कुठे कुठे जाऊन आला, त्याचं पोटच साफ व्हायचं नाही. 10 दिवस त्याला मोशनला व्हायचं नाही. आणि ज्या दिवशी त्याने माझं औषध घेतलं तो म्हणाला असं औषध मला अख्ख्या म्हणजे अर्धा मी महाराष्ट्राचा आला पण मला मिळालं नाही. तर हे आजाराचं सगळं कारण आपलं पोट आहे. आणि ते पोट जर स्वच्छ राहिलं तर तुमचे आजार जवळजवळ निम्मे आजार संपतात. बरोबर आहे. म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की आपलं जे आजार आहेत त्याचं मूळ शोधणं हे खूप गरजेचं आहे. आणि जे मूळ आहे तेच मुळीत जर आहारामध्ये असेल तर त्याच्यासाठी नॅचरोपॅथीसारखा उत्तम उपाय नाही. आणखी आपण माहिती करून घेणार आहोत नॅचरोपॅथीबद्दल आणि गोक्रिश या संस्थेबद्दल देखील. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. सल्ला डॉक्टरांचा या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण नॅचरोपॅथीबद्दल माहिती करून घेतोय आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राजेश जाधव. सर, आपण नॅचरोपॅथीबद्दल सांगितलं, डायबिटीजबद्दल सांगितलं. आणि डायबिटीजमध्ये असे बरेचसे रुग्ण असतात की ज्यांना इन्सुलिन चालू असतं आणि ते सगळ्यांना घेणं खूप त्रासदायक होतं. बरोबर. तर आपण काय करू शकतो? तुम्ही डायबिटीजबद्दल मुळात काय सांगाल? मी डायबिटीस ऍक्च्युली कसं आहे, तुम्ही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आधीपासून. म्हणजे तुम्ही इन्सुलिनवर पोहोचणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर जे कार्बोहायड्रेट आहेत, आपण कार्बोहायड्रेट जे आपल्या अन्नातून घेतो, कार्बोहायड्रेटमुळे शुगर अप होते. मग ते कार्बोहायड्रेट आपल्याला टाळलं पाहिजे. तर कार्बोहायड्रेट मध्ये म्हणजे काय काय असतं, तर बरेचसे काय काय डॉक्टर सांगतात दूध पिऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका किंवा चपात्या खाऊ नका, गव्हामध्ये शुगर आहे. याच्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणजे जमिनीच्या खाली आलं, लसूण, कांदा, हळद जे जमिनीच्या खाली उगवतं, ह्या 4 वस्तू खाल्ल्या तर 100% चालतात. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नसतात. त्याच्या व्यतिरिक्त जमिनीच्या खालचं बटाटा, गाजर, मुळा, बीट, रताळू, शेंगदाणे, सुरण, अरवी, कंद, हे सगळे जमिनीच्या खाली जे उगवतात, हे सगळ्यामध्ये साबुदाणा, ह्याच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट असतं. आणि साबुदाणा हा कंदापासून तयार होतो. तर आपण काय करतो, साबुदाण्याची खिचडी उपासाला खातो, शुगर अप, आणि त्यामध्ये शेंगदाणे पण येतात, शेंगदाणे येतात, बटाटा येतो पुन्हा, हे सगळं जमिनीच्या म्हणजे एकदम हाय कार्बोहायड्रेट खातो आणि मग ते शुगर अप होते. मग हे टाळलं पाहिजे. दुसरं, जमिनीच्या वरचं जो भात आहे, तांदूळ, तांदळाशी रिलेटेड जे जे आहे, म्हणजे इडली, डोसा, कांदे पोहे, आपलं फेवरेट आहे, सकाळी नाश्त्याला कांदे पोहे लागतात. मग हे कांदे पोहे नकोय, इडली डोसा नको. तुम्ही आणखी काय सांगाल डायबिटिक पेशंटना की कशा पद्धतीने ते त्यांचं आरोग्य आणि शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवू शकतात? हेच आहे जे मी सांगितलं, तेवढंच आहे. तेवढं, त्याच्यापेक्षा काही तुम्ही चिकन खा, मच्छी खा, मासे खा, बाकी काही खा, भाकरी खा, गव्हाची खा, मैद्याची खा, कसलीही खा, तुमची शुगर नाही वाढत. बरं बरं बरं. तुमची शुगर फक्त, तुम्हाला कार्बोहायड्रेट नाही पाहिजे. तुम्ही दुधाची चहा प्या, दूध प्या, काही नाही होत. बरं. या डायबिटीज पेशंट्सनी व्यायाम करणं किती गरजेचं आहे? भरपूर. व्यायाम करणं हा सगळ्यांसाठी चांगला आहे. म्हणजे फक्त डायबिटिक पेशंटसाठीच नाही, तर किडनीच्या पेशंटसाठी, सगळ्याच पेशंटसाठी. कारण तुमचं बॅड टॉक्सिक शरीरातून बाहेर फेकलं जाणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या घामावाटे बाहेर जातं. ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करता किंवा वॉक करता, त्यावेळेस तुमच्या शरीरातून जो घाम निघतो
त्याच्यातून तुमचे बॅड टॉक्सिक बाहेर फेकले जातात आणि ते बाहेर टाकणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. रोजच्या रोज ते टाकले गेले पाहिजेत. खरोखरच आश्चर्य वाटतं की एवढ्या लवकर रिझल्ट मिळू शकतात डायबिटीसमध्ये. 100%. माझ्याकडे आणखीन एक पेशंट होता, त्यांचे 35 युनिट सकाळी घ्यायचा, 25 युनिट दुपारी घ्यायचा, 35 युनिट रात्री घ्यायचा बरं. आणि ते घेतल्यानंतर त्याची शुगर 400 हो हो. आणि जेवल्यानंतर 600 700 आणि जवळजवळ 6.5 फूटचा माणूस तो असा पूर्ण पेलवान, पण तो बेडवरून उठला की नुसता चक्कर येऊन पडायचा आणि डॉक्टरने सांगितलं आता इन्सुलिन पण तुझ्यावर वर्क नाही करत, त्याला अल्लाम आली. आणि त्यावेळेस ते मला त्यांनी कोणीतरी माझा रेफरन्स दिला आणि मग त्यांनी मला बोलवलं घरी आणि ते माझ्याकडे येऊ शकत नव्हते, मला होम व्हिजिटला जावं लागलं त्यांच्याकडे. आणि मग मी त्यांना सांगितलं तर त्यांनी मला लिटरली सांगितलं की तू माझ्यासाठी जर मला तू ह्याच्यातून बरं केलंस तर माझ्यासाठी तू दुसरा देव आहेस. तर मी म्हटलं ते देव आहे की तुझं पथ्य मी जे सांगितलं ते तू जर फॉलो केलंस तुझी 100% शुगर डाऊन होणार. आणि मी त्याला माझी औषधं दिली. तिसऱ्या दिवशी त्याच्यात ताकद नव्हती ते इन्सुलिन घ्यायची. त्या दिवसापासून आजपर्यंत त्या माणसाने इन्सुलिन घेतलं नाही, त्याची शुगर नॉर्मल आहे आणि तो आता सगळं काम करतोय. तो 35 वर्ष दुबईला होता. 35 वर्ष तो दुबईला होता. दुबईवरून येताना त्याला अटॅक आला आणि मग तो होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. त्याचं बायपास झालं. तिथून त्याची शुगरची शूट झाली होती, ती कंट्रोलमध्येच येत नव्हती आणि ती आपण त्याला कंट्रोलमध्ये आणून दिली. नक्कीच. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आश्चर्यकारक रिझल्ट्स जे आहेत ते देखील मिळू शकतात आपल्याला. आणि डायबिटीस हा जो आजार आहे त्याच्यापासून प्रत्येकालाच सुटका हवी असते. तर आपल्याला जर ह्याविषयी उपचार हवे असतील, डॉक्टरांचं कन्सल्टेशन हवं असेल तर स्क्रीनवर आपल्याला जे फोन नंबर्स दिसत आहेत त्याच्यावर आपण नक्की संपर्क साधा. आणखी आपण चर्चा करणार आहोत याविषयी. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नॅचरोपॅथीबद्दल आज आपण बोलतोय आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राजेश जाधव. सर, आपण बघतो हल्ली की डिप्रेशन किंवा हे जे असे मानसिक आजार असतात त्यांचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय. मध्यंतरी एका सर्व्हेमध्ये मी असं वाचलं होतं की मुंबईमध्ये 40% जे लोक आहेत त्यांना कुठला तरी मानसिक किंवा मनोकायिक आजार आहे. तर एवढं प्रमाण का वाढलंय सध्या? मुलांवर हे करतो की हा मुलगा ऐकत नाहीये, हा मुलगा कुठल्या तरी विचारात असतो, त्यांना मग मारझोड करतो. ऍक्च्युली त्याचा प्रॉब्लेम नाहीये, तो त्याच्या ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे तो मुलगा आधीच त्रासात असतो आणि पालक आणखी त्याला, आणि पालकांना ते कळत नसतं. आपल्याला त्याचं अवेअरनेस नसल्या कारणाने आपल्याला माहित नसतं की त्याला एक्झॅक्टली त्याला काय होतंय. मग आपण काय करतो, त्याला मारझोड कर, मग तो आणखीन डिप्रेशन मध्ये जातो की घरचे सुद्धा मला समजून घेत नाहीयेत. मग अशा वेळेला काय करणार, त्या पालकांना माहित नाही. मग त्या पालकांना आपण पर्याय आहोत, तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. अशी मुलं, आता एका वर्गामध्ये 50 मुलं असतात, एकच टीचर शिकवते ना 50 मुलांना. एका मुलाला ती सगळं शिकवते, ते सगळं कळतं आणि एक मुलगा तिथे बसलाय पण तो तिकडे प्रेझेंट नसतो, त्याचं माइंड बाहेर असतं, लक्ष दुसरीकडे. टीचर मध्येच त्याला उठवलं की बाबा सांग रे, आता मी काय शिकवलं, त्याला काहीच माहित नसतं कारण त्याचं लक्षच नसतं तिकडे. त्याही मुलाची इच्छा त्याला वर्गात पहिला यायची असते, पण त्याला त्याचं ब्रेन जे आहे ते ब्लॉक असल्या कारणाने जे टीचर शिकवते ते त्याला कळतच नाही. जर तुम्ही आपली ट्रीटमेंट घेता तर त्या मुलांचं ब्रेन ओपन होतं आणि त्यांना जे शिकवतोय आपण किंवा जे काय सांगतोय ते कळायला सुरुवात होते. अच्छा, असं आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की डिप्रेशन हा एक आजार आहे. आता डिप्रेशनचं बऱ्याचदा असं होतं की निदान होत नाही लवकर.
घरी घरी तरी होत नाही, पण जशी तुम्ही काही मुलांची उदाहरणं दिलीत की मुलाचं अभ्यासात लक्ष नाहीये म्हणा किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय, तर मग अशा मुलांना पण आपण जर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर मला वाटतं की आपण हे जे इलाज आहेत ते नक्की करू शकू. माझ्याकडे आले तर नक्कीच मिळतील, बाकी कोणाचं मला माहित नाही. कारण काय उपचार होतात हे सगळ्यांना माहित आहे त्यांच्यावर, आणि अशी मुलं बरी होताना अशा मी तरी पाहिली नाहीयेत. बरं बरं. म्हणजे दुसऱ्या यांच्याकडून आपल्याकडे आल्यानंतर आपण रिझल्ट दिलेले आहेत आणि ती मुलं आपल्या समोर आहेत. त्यांचे आपण तुम्हाला पाहिजे तेवढे मुलांची उदाहरणं देऊ शकतो. नक्कीच. आणि असे माणसं पण आहेत, वयस्कर माणसं आहेत, ज्यांना मागे एक पेशंट होते, ते टॉयलेटला गेले आणि तिथे ते पडले. अच्छा. पडले, त्यांच्या ब्रेनला मार लागला, ते कोमात गेले. ओ बरं. कोमात गेल्यानंतर 1-2 महिने ते कोमात होते. मग डॉक्टरने सांगितलं यांना घरी घेऊन जा, आता ह्यांना काय आपण करू शकत नाही. मग त्यांना घरी पण ते स्वतः ऑक्सिजन इनहेल करत होते. मग त्यांना कोणीतरी माझा रेफरन्स दिला, मग मला बोलवलं, मी गेलो आणि मी ट्रीटमेंट केली त्यांची. त्याने 3ऱ्या दिवशी ते कोमातून बाहेर आले. अच्छा. बर बर. तर कोमा म्हणा किंवा हे डिप्रेशन म्हणा किंवा हे सगळं हे ब्रेनच्या ब्लॉक्समुळे होतं. आणि हल्ली ह्या कोरोना काळामध्ये मधल्या भरपूर माणसं डिप्रेशनमध्ये गेली, जॉब सुटल्यामुळे गेली, कोणाला सॅलरी मिळत नाहीये म्हणून गेली, कोणाची EMI बाकी आहे, ती पगार नाहीये, कसे भरणार. माणसांना विचार करून करून एकदम हे झालं. बरोबर. आणि मग अशा वेळेला काय होतं, कळत न कळत आपण चुकतो, झोप येत नाही. मग आपण उशा घेऊन, मोठ्या मोठ्या उशा घेऊन त्याच्यावर झोपायचा प्रयत्न करतो, पण झोप काही येत नाही टेन्शनने. आणि मग हळूहळू ब्रेन ड्राय व्हायला लागतं, आणि ते ब्रेन ड्राय झाल्यामुळे आणखीन तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला लागता. बरं. आणि बऱ्याचदा असंही होतं, जसं तुम्ही कोरोना काळाचं उदाहरण दिलं, की परिस्थितीच इतकी वाईट होती की डिप्रेशनमध्ये गेले. आपण पेपरमध्ये वाचत होतो की काही लोकांनी आत्महत्या देखील केल्या. तर आत्महत्येचा विचार हा डिप्रेशनमधून जेव्हा येत असतो तर तेव्हा पण आपण त्याला रिव्हर्ट करू शकतो का? 100%. कारण काय माहितीये, माणूस त्याचे प्रॉब्लेम जो विचार करत असतो त्याच्यातून त्याला मार्ग मिळत नाही. आणि ज्यावेळेस तो मार्ग मिळत नाही त्यावेळेस माणूस त्या सुसाईड पर्यंत किंवा ह्या गोष्टी विचार करायला लागतो, कारण त्याला पुढचा मार्ग दिसत नाही. मग अशा वेळेला ज्यावेळेस आपला उपचार घेतो माणूस, त्यावेळेस त्यांचं ब्रेन लुब्रिकंट होतं, ब्रेनला रक्त मिळायला लागतं, ब्रेन वर्क करायला सुरुवात होते. आणि जेव्हा ब्रेन वर्क करतो त्यावेळेस तुम्हाला मार्ग सापडायला लागतो. आणि ज्यावेळेस मार्ग सापडतो त्यावेळेस तुम्ही त्या सुसाईडच्या ह्याच्यापासून तुम्ही दूर होऊ शकता. अशी बरीचशी माणसं आहेत, बरेच पेशंट आहेत मुंबईमध्ये, काय मुंबई बाहेर, महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये असे पेशंट आहेत की जे सुसाईड अटेम्प्ट करायचा प्रयत्न करतायत. तर अशा मुलांना किंवा माणसांना जर त्यांनी आपलं जे औषध आहे ते घेतलं तर 100% त्यांना रिझल्ट मिळेल. नक्कीच डॉक्टर. म्हणजे खरं तर कुठलाही प्रश्न असो त्याच्यातून मार्ग मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे फक्त डिप्रेशनच्या बाबतीतच नाहीये, तर मला वाटतं की कुठलाही जो आजार असतो, शारीरिक असो मानसिक असो, प्रत्येक जण त्यातून मार्ग शोधत असतो. आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने या एपिसोडमध्ये आपण मार्गदर्शन केलेलं आहे, आम्हाला एक मार्ग दाखवलेला आहे. त्याबद्दल मनापासून आभार मानते आपले, मनपूर्वक धन्यवाद. आणि दर्शक हो, आपल्याला जर ट्रीटमेंट हवी असेल डॉक्टरांची किंवा डॉक्टरांना कन्सल्ट आपल्याला करायचं असेल तर स्क्रीनवर आपल्याला जे नंबर दिसत आहेत त्यावर आपण जरूर संपर्क साधू शकता. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज इथेच थांबूया. नमस्कार.